नमस्कार, टेस्टी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण दिवाळी स्पेशल किंवा कोणत्याही वेळेसाठी झटपट होणारी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत पौष्टिक गव्हाच्या पिठाची शेव कशी बनवायची ते बघणार आहोत। आपण बरेचदा बेसनाच्या पिठापासून शेव हे बनवतो, पण तुम्ही एकदा गव्हाच्या पिठापासून मी सांगितलेल्या पद्धतीने शेव बनवा, तर तुम्ही बनवलेली अशा पद्धतीने शेव हे डब्यावर वेळ वाया न घालवता आपण शेव बनवायला लगेच सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर येथे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ हे टाकूया। तर यामध्ये मी 3 वाटी हे गव्हाचं पीठ टाकून घेते। तर गव्हाचं पीठ या भांड्यामध्ये टाकताना आपल्याला चाळूनच पीठ यामध्ये टाकायचे। तर 3 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये मी टाकले। या पिठामध्ये तीळ 1 चमचा, मीठ 1 चम्मच, चवीनुसार मीठ, जिरे 1 चमचा, आपल्याला अर्धा चमचा ओवा हे हातावर क्रश करून यामध्ये टाकायचे। लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून, हाफ टेबलस्पून हळद। तुम्ही जर बेसनाच्या पिठाचे हे बनवत असाल तर गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही बेसनाचे पीठ तरी देखील चालेल, पण बेसनाच्या पिठाच्या ऐवजी आपण पौष्टिक शेव बनवण्यासाठी येथे आपण गव्हाचं पीठ घेतलेले आहे। आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये आपण कोमट पाणी टाकून पीठ हे मळून घेणार आहोत। तर यामध्ये एकदमच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं करून यामध्ये आपण पाणी टाकून पीठ हे छान व्यवस्थित मळून घेऊयात। पीठ हे खूप सैल किंवा घट्ट मळू नका, जसे आपण पुरणपोळीसाठी मळतो तसे मध्यम मळून घ्यायचं आहे। तर एक महत्त्वाची टीप, पीठ घट्ट मळल्यास शेव पाडताना त्रास होईल आणि पीठ हे अगदीच सैलसर ठेवल्यास ते तेलकट होऊन जाईल, म्हणून मध्यमच पीठ आपल्याला हे मळून घ्यायचे। जसं पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पीठ मळतो ना, तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे। तर हे पीठ आपण भिजून घेऊया। 10 मिनिटं आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे। आता आपण शेवगा घेऊया। शेव पाडण्यासाठी बारीक चक्ती घेऊया। शेवगाला आतून थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे पीठ हे चिकटणार नाही। पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन तो शेवग्यामध्ये भरा। शेवग्यामध्ये पीठ हे टाकल्यानंतर आपण हे बंद करून घेऊया। आता गॅसवर हे तेल हे गरम करण्यासाठी ठेवायचे। तेल हे चांगलं गरम झालं तर आपल्याला यामध्ये शेवगा फिरवून घ्यायचे। गरम तेलात शेवगे हे फिरवत अगदी गोल गोल हे फिरवून घ्यायचे। एकाच वेळेस कढईमध्ये मावेल तेवढे शेव हे पाडून घ्या। गॅस हे मध्यम आचेवर ठेवा। शेव तळायला लागल्यावर थोडेसे बुडबुडे हे कमी होतील। दोन्ही बाजूने उलटसुलट करून हे आपल्याला चांगलं असं तळून घ्यायचे। हे पहा, अशा सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे। अशा पद्धतीने आपण शेव हे बनवून घेऊया उरलेल्या गव्हाच्या पिठाचे। तर पूर्ण हे तेल झाराच्या साहाय्याने निथळून घ्यायचं आणि तेव्हाच प्लेटमध्ये हे काढायचं। आता त्याच तेलामध्ये मी थोडेसे शेंगदाणे हे तळून घेते। तर येथे मी मूठभर शेंगदाणे हे टाकून घेतले। तुम्ही शेंगदाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि मध्यम आचेवर खरपूस रंगावर शेंगदाणे हे तळून घ्यायचे। शेंगदाणे हे तळून झालेले आहेत, आपण लगेचच हे शेंगदाणे काढून घेऊयात। शेंगदाणे हे तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे डाळे हे टाकायचे। ते छान असं तळून झाल्यानंतर तेही आपल्याला काढून घ्यायचे। ज्या प्लेटमध्ये आपण शेंगदाणे हे तळून घेतले ना, त्याच प्लेटमध्ये हे डाळ आपण काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या गव्हाच्या पिठाची खुसखुशीत अशी शेव हे बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला मी शेव हे मोडून दाखवते। याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजले असेल शेव ही किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी झालेली आहे।
अशाच प्रकारे आपण सर्व शेव ही मोडून घेतली। आता यामध्ये आपण तळून घेतलेले डाळ आणि शेंगदाणे हे टाकून घेऊया। थोडंसं मी यामध्ये कढीपत्ता देखील तळून टाकलेला आहे। तर आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर ही शेव आहे ना पूर्णपणे हे थंड होऊन द्यायचं। त्यानंतरच थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये हे भरून ठेवायचं। अगदी संपेपर्यंत ही शेव कुरकुरीत राहते, ती महिनाभर खुसखुशीत राहते। तर कशी वाटली तुम्हाला गव्हाच्या पिठाची खुसखुशीत शेवची रेसिपी? क्या खात्री असेल तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल। मी हे झटपट आणि पौष्टिक गव्हाच्या पिठाची रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी चविष्ट स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी उमा रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत। धन्यवाद।